नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता बाजारमध्ये भरपूर अशा कैऱ्या आलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या आहेत। तर इथे आपल्याला कमी आंबट अशा कैऱ्या घ्यायच्या आहेत। खूप असे कवळ्या कैऱ्यांचे प्रकार आपण लोणची म्हणजे कसं आपल्याला थोड्या दिवसासाठी आपण बनवून खाऊ शकतो, अशी खूप हजारो प्रकारच्या चटण्या आणि लोणचीचे प्रकार आहेत। तर नक्की बनवून खायचे ह्या उन्हाळ्यामध्ये कसं आंबट खाल्ल्याने बाकी जेवण आपल्याला जात नाही। भरपूर अशी गरमी असते, त्याच्यामुळे ही चपातीसोबत चटणी तुम्ही एकदा बनवून बघा, सगळ्यांनाच आवडेल। आणि अगदी तुम्ही भरण्या भरून ठेवणार ह्या चटणीच्या, एवढी अप्रतिम लागते चवीला। तुम्ही फक्त एकदा करून बघा, माझ्या पद्धतीने करून बघा। तर काय करायचं, दोन इथे कैऱ्या घेतल्यात। कैऱ्या एकदम कोवळ्या आहेत मैत्रिणींनो। कैऱ्या मी पाण्यामध्ये अगोदर ठेवून दिलेल्या, कारण याच्या देठाशी ना चीक असतो, तर तो चीक पूर्ण पाण्यामध्ये निघून जातो आणि आपल्याला जो वरचा देठ आहे तो काढून घ्यायचा आहे कैरीचा। तर कैरी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे, पाण्यामध्ये अगोदर ठेवलेली। त्यानंतर पूर्ण आपल्याला कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे कैरी। पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे, कैरी ओली राहिली नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता कैरी केवढी कोवळी आहे आणि कमी आंबट लागते हे कैऱ्या। याची चटणी ना मैत्रिणींनो अप्रतिम लागते। मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता, अगदी सॉससारखी लागते, खूप छान लागते। तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। तर आता इथे मी कैरीची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। कैरीची साल ही कोवळी आहे, पण कधीकधी तुरट लागते कैरीची साल, त्याच्यामुळे आपल्याला कैरीची साल ही काढून घ्यायची, नाही तर आपली चटणी तुरट लागणार। तर इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत मी, मस्त अशा कोवळ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि दोन्ही कैऱ्यांची साल मी इथे काढून घेत आहे मैत्रिणींनो। नक्की तुम्ही एकदा करून बघा, ही चटणी चवीला कसली अप्रतिम लागते आणि तुम्ही परत ही चटणी बनवून खाणार, मी 101% गॅरंटी देते तुम्हाला। तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा। तर इथे आपण दोन्ही कैऱ्यांची साल व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीचे। तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून, गावातून किंवा देशातून बघतात, प्लीज मला एक कॉमेंट करा, म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रिणींनो। तर आता भरपूर बाजारमध्ये कैऱ्या पण आलेल्या आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवून तुम्ही खाऊ शकता, कारण वर्षातून एकदाच हा सीझन येतो। तुम्ही कैरीवरून कळत असेल कैऱ्या केवढ्या कोवळ्या आहेत। मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। कैऱ्या आपण स्वच्छ अगोदर धुवून आणि पुसून घेतलेली आहे, त्याच्यामुळे नंतर धुवायची गरज नाही मैत्रिणींनो। आता दोन्ही कैरींच्या मी तुकडे करून घेत आहे। आता हे आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहेत। किती जाड बारीक फिरवायचे तर तुम्हाला मी दाखवते। तर याच्यामध्ये थोडीशी कोळी आलेली कोळी आपल्याला काढून टाकायची आहे। तर इथे मी कोळी आणि त्याच्यावरचं साल काढून घेत आहे। आता हे सगळे तुकडे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत। आपल्याला खूप बारीक करायचे नाहीत, मीडियम ठेवायचे आहेत। आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपले दोन्ही पण कैरीचे तुकडे करून झालेले आहेत। आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता किती जाड बारीक वाटायचं ते मी तुम्हाला दाखवते। आता सगळी कैरी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे। ते इथे टाकून घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर इथे बघू शकता तुम्ही आपण किती जाड बारीक वाटून घेतली, तुम्ही बघू शकता। खूप बारीक पण नाही केलेली आणि खूप जाडसर पण नाही ठेवलेली, मीडियम अशी ठेवलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता। आपलं आता साईडला ठेवून द्यायचं आहे, वाटून झालेलं आहे। तर मस्त अशी खमंग आता आपण या चटणीला फोडणी देणार आहोत। तर इथे साहित्य काय काय वापरायचं आहे चटणीमध्ये, आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच वस्तूची आपण फोडणी करणार आहोत आणि चवीला ना मैत्रिणींनो अप्रतिम लागते। नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तुम्ही परत पूर्ण सीझनला बनवून, नाही तर एकदम बर्नीमध्ये बनवून नक्कीच भरून ठेवा, सगळ्यांनाच आवडेल। अगदी चपातीला किंवा स्लाईसला लावून तुम्ही खाऊ शकता, किंवा नुसती चाटून जरी खाली ना तर खूप छान लागते, वाटीम चमच्याने घेऊन। तर इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी। कढई मस्त अशी गरम होऊन द्यायची। तेल 2 ते 3 चमचे घेतलेले आपले, तुम्ही किती चटणी बनवतात त्यानुसार तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता। तेल खूप आपल्याला टाकायचं नाही आहे,
2 ते 3 चमचे मी पोहे खातो त्या चमच्याने तेल टाकलेलं आहे. तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं. अर्धा चमचा मोहरी टाकलेली. मोहरी तेलामध्ये मस्त अशी फुटून द्यायची. मस्त असा सुगंध येतो या चटणीला. त्यानंतर अर्धा चमचा मेथी टाकलेली आहे आणि हिंग टाकलेली. हिंगाने खूप मस्त असा फ्लेवर येतो चटणीला. आता इथे जवळजवळ 1 वाटी झालेला आहे. आपण जे कैरी वाटून घेतली ते प्रमाण 1 वाटी झालेलं आहे. आता इथे जी वाटलेली कैरी होती ती मी फोडणीवरती टाकून घेतलेली आहे. आता छान अशी परतून घ्यायची. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मोहरी टाकलेली, मेथी टाकलेली, हिंग टाकलेला. खमंग अशी फोडणी तयार करायची. नंतर वरून आपण वाटलेली कैरी टाकून घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला त्याचं पूर्ण पाणी शोषलं गेलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला मस्त अशी अगोदर परतून घ्या तेलामध्ये. नंतर आपण काय मसाले काय टाकणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका. कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी ते. मिठाने कैरीला पाणी सुटतं म्हणून मीठ आपल्याला पहिलं टाकून घ्यायचं. आपल्याला पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आहे याच्यामधलं. तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण सुक्कं झालेलं आहे. कैरी पूर्ण सुक्की झालेली आहे. कमी गॅसवर परतवायची आहे. आता इथे थोडीशी हळद टाकायची आपल्याला. आपण पहिली कैरी सगळी शिजवून घेतलेली आहे. शेवटी आपण हळदीचा इथे वापर केलेला आहे. अगोदर हळद टाकू नका. कलर त्याचा पूर्ण निघून जातो. शेवटी हळद वापरायची आपल्याला. कलर छान दिसतो चटणीचा आणि मस्त अशी चमकदार चटणी होते मैत्रिणी. एकदम चमक येते. हळद टाकून झालेली आहे. आपण जी कैरी वाटलेली होती मैत्रिणी ती 1 वाटी होती. तर अर्ध्या वाटीचा आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे इथे. गूळ छान बारीक किसून घेतलेला आहे मी, म्हणजे लगेच विरघळतो. अर्धी वाटी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता गूळ टाकला की पाणी पण सुटतं. आता हे पाणी पूर्ण आपल्याला एक तारी पाक जसं असतो त्याप्रमाणे झालं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला कैरी गुळामध्ये शिजवून घ्यायची आहे. आता शेवटी आपण काय टाकणार आहोत त्याने मस्त असा कलर येतो आपल्या चटणीला. आता शिजायला आपल्याला 5 ते 6 मिनटं लागतात. छान कमी गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित अशी गुळामध्ये आपल्याला शिजून घ्यायची आहे कैरी. अशी खूप प्रमाणात बनवून ठेवा मैत्रिणींनो, खूप छान लागते. आता बाजारमध्ये भरपूर कैऱ्या आणि स्वस्त पण आहेत आणि जी लोक गावी गेले त्यांच्या पण गावी कैऱ्या आहेत. ज्यांचे शेतामध्ये कैऱ्या आहेत त्यांनी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तुम्ही बघू शकता कलर पण किती छान दिसत आहे. 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती शिजून घ्यायची आहे. शिजून झालेली आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकायची. त्याने कलर पण छान येतो आणि तिखटाला कमी असते. इथे जवळजवळ 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली. बिलकुल तिखट लागत नाही, फक्त कलर छान येतो त्याने. तर आता आपण जी मिरची पावडर टाकून घेतलेली व्यवस्थित असं मिक्स करायची आहे मिरची पावडर. परत 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो कलर केवढा छान आलेला आणि खायला ना तर खूप छान लागते. तर आपली इथे शिजवून झालेली आहे मस्त अशी कैरीची आपली चटणी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. करून बघा आणि तुमची चटणी कशी झाली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाय मैत्रिणींनो.